अरावली भारतातली एक अशी पर्वतरांग जी हिमालयापेक्षाही जुनी आहे। अशी पर्वतरांग जी भारतीय उपखंड अस्तित्वात यायच्या आधीपासून पृथ्वीवर आहे। अशी पर्वतरांग जिच्यामुळे गंगा यमुनेचं मैदान कधी वाळवंट बनलंच नाही। मात्र आता याच पर्वतरांगेचं अस्तित्व धोक्यात आलंय। सध्या सोशल मीडियावर सगळीकडे एक हॅशटॅग ट्रेंड होतोय, सेव्ह अरावली। फक्त राजस्थानच नाही तर भारतभर या विषयाची चर्चा आहे। अनेक ठिकाणी आंदोलनं होत आहेत। पर्यावरणाच्या रक्षणासाठी अरावलीला वाचवा असे कॅम्पेन सोशल मीडियावर चालवले जातात। हे सगळं घडतंय सुप्रीम कोर्टाच्या एका निर्णयामुळे। असा निर्णय ज्यामुळे कोट्यवधी वर्षापासून उभ्या असलेल्या अरावली पर्वतरांगेची ओळखच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे। या निर्णयाचा गंभीर परिणाम देशाच्या मॉन्सूनवर आणि परिणामी शेतीवरही होण्याचा धोका आहे। या संदर्भात देशाचे सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींनाही निवेदन सादर करण्यात आले। हा सगळा विषय नेमका आहे काय? अरावली पर्वतरांगेबाबत न्यायालयानं काय निर्णय दिलाय? यामुळे अरावलीचं अस्तित्व धोक्यात कसं आलंय? याला एवढा विरोध का होतोय? सगळं समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलबिडू। अरावली ही भारतातली सर्वात जुनी पर्वतरांग मानली जाते। आजपासून तब्बल 3.5 अब्ज वर्षांपूर्वी जेव्हा इंडियन टेक्टॉनिक प्लेट युरेशियन टेक्टॉनिक प्लेटपासून वेगळी होत होती, त्यावेळी ही पर्वतरांग अस्तित्वात आली होती। त्यानंतर कोट्यवधी वर्षांनी पृथ्वीवर पहिल्या माणसाचा जन्म झाला। ही पर्वतरांग किती जुनी आहे हे सांगण्यासाठी ही माहिती। पण माणूस निर्माण होण्याच्याही आधी अस्तित्वात आलेल्या पर्वतरांगेला मानण्यास न्यायालयानेच नकार दिलाय। आता न्यायालयाचा हा निर्णय नेमका आहे काय ते पाहू। 20 नोव्हेंबर 2025 ला सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया ऍक्ट मध्ये तत्कालीन सरन्यायाधीश भूषण गवई, न्यायमूर्ती विनोद चंद्र आणि न्यायमूर्ती NV अंजरिया यांच्या खंडपीठानं एक ऐतिहासिक निर्णय दिला। इश्यू रिलेटिंग टू डेफिनेशन ऑफ अरावली हिल्स अँड रेंजेस या नावानं प्रसारित या आदेशात अरावली पर्वतरांगेची नवी व्याख्या कोर्टाकडून सांगण्यात आली। कोर्टानं आपल्या निर्णयात CEC म्हणजेच सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटीच्या व्याख्येला मान्यता दिली। CECच्या या व्याख्येत म्हटलंय की इथून पुढे अरावली पर्वतरांगेतल्या 100 मीटरपेक्षा कमी उंचीच्या टेकड्यांना अरावलीचा भाग मानलं जाणार नाही। सगळ्या वादाचा मुद्दा आहे तो हाच। फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या 2010च्या अहवालानुसार अरावली पर्वतरांगेत एकूण 12,081 टेकड्या आहेत। पण यापैकी फक्त 1,048 टेकड्या अशा आहेत ज्यांची उंची 100 मीटरपेक्षा जास्त आहे। सुप्रीम कोर्टाच्या नव्या निर्णयानंतर आता उरलेल्या जवळपास 11,000 टेकड्यांना अरावली पर्वतरांगेचा भाग मानलं जाणार नाही। हा आकडा एकूण पर्वतरांगेच्या जवळपास 90% एवढा आहे। याचा अर्थ काय? तर आता अरावली पर्वतरांगेला कायद्याद्वारे जे संरक्षण मिळाले ते संरक्षण या 11,000 टेकड्यांना मिळणार नाही। आश्चर्य म्हणजे ज्या याचिकेनंतर अरावलीची ही नवीन व्याख्या निश्चित करण्यात आली त्या याचिकेचा आणि अरावली पर्वतरांगेचा कुठलाही संबंध नव्हता। आता ही याचिका नेमकी कशा संदर्भात होती ते बघू। ही याचिका दक्षिण भारतातल्या नीलगिरी जंगलाबाबत दाखल करण्यात आली होती। हे प्रकरण तब्बल 30 वर्ष जुनं आहे। 1995 मध्ये तमिळनाडूचे एक जमीनदार TN गोदावर्मन यांनी संविधानाच्या कलम 32 अंतर्गत भारत सरकार विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती। त्यांचं म्हणणं होतं की निलगिरीच्या जंगलात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जाते। हे 1980च्या वन संवर्धन कायद्याचं उल्लंघन आहे। त्यांच्या या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं 12 डिसेंबर 1996 ला एक ऐतिहासिक निर्णय दिला। न्यायालयाने म्हटलं की कोणती जमीन जंगल आहे आणि कोणती नाही हे सरकारच्या नोटिफिकेशननं ठरवलं जाणार नाही। सामान्य किंवा शब्दकोशाच्या भाषेत ज्याला जंगल म्हटलंय त्यालाच कायदेशीररित्या जंगल मानले जाईल। त्याच्या संरक्षणासाठी हा वन संवर्धन कायदा लागू असेल। कोर्टानं निलगिरी जंगलाबाबत हा निर्णय दिला, मात्र ही केस बंद केली नाही। कोर्टाने यावर अंतरिम अपीलाच्या आधारे देशातल्या अन्य वनक्षेत्राबाबतही निर्णय देणं सुरूच ठेवलं। 31 जानेवारी 2024 ला केंद्र सरकार तसंच राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि दिल्ली सरकारनं अरावली पर्वतरांगेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात एक अंतरिम अपील दाखल केलं। या अपीलाच्या आधारे न्यायालयानं एक सेंट्रल एम्पॉवर्ड कमिटी बनवण्याचे आदेश दिले। या कमिटीकडे अरावली पर्वतरांग आणि तिच्याशी संबंधित वनक्षेत्राची नवी व्याख्या ठरवण्याची जबाबदारी देण्यात आली। पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे सचिव या समितीचे अध्यक्ष होते। त्यासोबतच या समितीत दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि गुजरातच्या वन विभागाचे सचिव, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आणि जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी यांचा समावेश होता। याशिवाय एक टेक्निकल कमिटीही तयार करण्यात आली होती। फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियानं 2010 मध्ये अरावली पर्वतरांगेचं सर्वेक्षण केलं होतं। या सर्वेक्षणात 3 डिग्रीचा उतार आणि 20 मीटरची उंची असलेल्या टेकड्यांना अरावली पर्वतरांगेचा भाग मानण्यात आलं होतं। पण टेक्निकल कमिटीने हे मान्य केले नाही आणि 2024 मध्ये यात थोडा बदल केला। या कमिटीनं 4.57 डिग्रीचा उतार आणि 30 मीटर उंचीच्या टेकड्यांना अरावली पर्वतरांगेचा भाग मानण्यात यावं असं म्हटलं। या निर्णयामुळे अरावली पर्वतरांगेचा तब्बल 60% भाग संरक्षित क्षेत्रातून बाहेर गेला।
पण सेंट्रल एम्पावर्ड कमिटीनं हे सुद्धा मान्य केलं नाही. त्यानंतर नव्यानं व्याख्या बनवण्यात आली. CECच्या नव्या व्याख्यानुसार 100 मीटर उंचीपर्यंतच्या टेकड्यांना अरावली पर्वतरांगेचा भाग मानलं जाणार नाही असं ठरलं. या व्याख्येला सर्वोच्च न्यायालयाकडून मान्यता मिळाली. त्यामुळे आता अरावलीचा 90% भाग अरावली पर्वतरांग म्हणून मानला जाणार नाहीये. आता न्यायालयाच्या या निर्णयाचा सगळीकडे एवढा विरोध का होतोय ते पाहू. या निर्णयाच्या विरोधाचं कारण म्हणजे अरावली पर्वतरांगेच्या परिसरात वर्षानुवर्ष होत असलेलं बेकायदेशीर खाणकाम. अरावली पर्वतरांगेचा प्रदेश चुनखडी, संगमरवर, तांबे, झिंक आणि टंगस्टन अशा खनिजांनी समृद्ध आहे. 2010 मध्ये FSIने केलेल्या सर्व्हेनुसार अरावली पर्वतरांगेत राजस्थान आणि हरियाणाच्या बॉर्डरवर 3200 ठिकाणी बेकायदेशीर खाणकाम सुरू होतं. राजस्थानात अरावलीच्या जवळपास 30 टेकड्या खोदून सपाट करण्यात आल्या होत्या. एका अहवालानुसार 1975 ते 2019 दरम्यान अरावली पर्वतरांगेचा तब्बल 8% भाग गायब झालाय. म्हणजेच इथल्या छोट्या छोट्या टेकड्या बेकायदेशीर खाणकामातून सपाट केल्या जात आहेत. याचा परिणाम म्हणजे हरियाणाच्या तब्बल 3.6 लाख हेक्टर क्षेत्राचं वाळवंटात रूपांतर झालंय. न्यायालयाच्या या नव्या निर्णयामुळे अरावलीचं तब्बल 90% क्षेत्र संरक्षणाच्या बाहेर गेलंय. त्यामुळे इथल्या बेकायदेशीर खाणकामाला आणखीन चालना मिळण्याची शक्यता आहे. यामुळे एक दिवस अरावली पर्वतरांगेचं अस्तित्वच संपून जाईल आणि यामुळे वाळवंटाचं क्षेत्र आणखीन वाढेल अशी भीती स्थानिकांनी आणि पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राजस्थानच्या उदयपूर आणि संपूर्ण मेवाड प्रदेशात जनभावना तीव्र झाल्यात. स्थानिकांचं म्हणणं आहे की अरावली पर्वतरांग नाहीशी झाली तर हळूहळू संपूर्ण राजस्थान वाळवंटात बदलून जाईल. दिल्लीपासून गुजरातपर्यंत 650 किलोमीटरपर्यंत पसरलेली अरावली पर्वतरांग राजस्थानच्या थर वाळवंटाचा पूर्वेकडे विस्तार होण्यापासून रोखते. चंबळ, साबरमती आणि लुनी सारख्या अनेक महत्त्वाच्या नद्या याच पर्वतरांगेतून उगम पावतात. अरावली पर्वतरांगा राजस्थानच्या मान्सून प्रणालीवरही नियंत्रण ठेवते. खाणकामामुळे या पर्वतरांगेतल्या टेकड्या नाहीशा झाल्या तर त्याचा परिणाम मॉन्सूनवर आणि इथल्या शेतीवर होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार असं झाल्यास तिथली उष्णता आणि भूकंपाचा परिणाम वाढण्याचाही धोका आहे. 1990च्या दशकाच्या सुरुवातीपासून पर्यावरण मंत्रालयाने या भागातल्या खाणकामासाठी अनेक नियम जारी केलेत. असं अजूनही हरियाणा आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर खाणकाम सुरूच आहे. 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं हरियाणाच्या फरीदाबाद, गुरुग्राम आणि मेवात या जिल्ह्यांमध्ये खाणकामावर संपूर्ण बंदी घातली. पण याची अंमलबजावणी किती झाली हाच मोठा प्रश्न आहे. सध्या तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा सर्व स्तरातून विरोध केला जातोय. अलीकडेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाळू शिल्पकार अजय रावत यांनी त्यांच्या वाळू कलाकृतीतून या मुद्द्याकडे लक्ष वेधलं होतं. सोशल मीडियावर सेव्ह अरावली मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळतोय. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या मोहिमेला पाठिंबा दिलाय. याबाबत सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींकडे निवेदन देण्यात आले. न्यायालयाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते. आता या प्रकरणात पुढे काय होतं, न्यायालय हा निर्णय बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं असेल. अरावली पर्वतबाबतच्या या निर्णयाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.